नमस्कार. संवाद रसमंजिरी भाग 23. अर्थानर्थो न मे स्थित्या गत्या न शयनेन वा तिष्ठन् गच्छन् स्वपन् तस्मादहमासे यथा सुखम् स्वपतो नास्ति मे हानि सिद्धिर्यत्नवतो न वा नाशोल्लासो विहायास्माद् अहमासे यथा सुखम्. हे अष्टावक्र मुने, मी आता स्वस्थतेच्या नित्यानंदाच्या अशा परमोच्च स्थितीत राहतो, जिथे मी जागृत, स्वप्न, सुषुप्ती या अवस्थांना दुरून एखाद्या चित्रपटासारखे पाहू शकतो, अगदी अलिप्तपणे, त्रयस्थपणे. मी उठलो तर काही अर्थप्राप्ती होईल आणि बसलो किंवा झोपलो तर अनर्थ होईल, असं आता काहीही उरलेलं नाही. संकुचित व्यक्तिबद्ध अस्तित्वाला असणाऱ्या अर्थप्राप्ती करणे, अनर्थ टाळणे, विशिष्ट हेतू साध्य करणे या प्रेरणा मला कर्मप्रवृत्तही करू शकत नाहीत किंवा कर्म टाळण्यालाही त्या प्रेरणांमधून मी उद्युक्त होत नसतो. मी जागा असो, कार्यरत असो किंवा झोपलेला असो, मी सदैव आत्मरत असतो. माझी आत्मिक स्थिती ढळवून मला व्यक्तित्वात, द्वैतात, मर्यादित कल्पित सुखदुःखात लोटणारा अविद्याजन्य वृत्तीचा लोंढा मला स्पर्शूच शकत नाही. एखाद्या सम्राटाचा किंवा अतिधनवान व्यापाऱ्याच्या भाग्यवान मुलाचाही जीवनक्रम वरवर पाहता असाच दिसेल की त्याने कोणताही उद्यम न केला तरी त्याच्या नावे खजिन्यात दर दिवशी धनाचे साठे जमा होतच असतात. त्याने हातपाय न हलवताही उदंड धान्य, फळं, कपडे, नजराणे, जवाहीर, जहागिऱ्या त्याच्या चरणाशी हजर होतात. तर मग आत्मज्ञानी न होता केवळ असं श्रीमंत झालं तरी पुरे आहे का, असा एक प्रश्न उद्भवू शकेल. पण आत्मस्थित राहण्याने मी नित्य सुखमय आहे म्हणणं आणि असं काही न करता सुख मिळतं म्हणणं या दोन्हीत महत् अंतर आहे. याची अनेक कारणे आहेत. व्यावहारिक सामर्थ्य निरंतर टिकावं यासाठी काया वाचा मने खटपट करावी लागतेच. ते टिकावं ही लालसाही मनात असतेच. त्यासाठी किमान काही गोडी गुलाबीची किंवा कधी दहशतवादाची बातचीतही करावीच लागते. आणि शारीर श्रम जरी पडले नाही तरी आपल्या अस्तित्वाचा इतरांवर दबदबा पडावा. आपण त्या वैभवाचे मालक आहोत किंवा आपण फार लायक व भाग्यवान आहोत म्हणूनच आपण हे सुख भोगत आहोत, असा सारखा आभास निर्माण करत राहावंच लागतं. इतर समानशील माणसं जी तेवढ्या वैभवात नसतील, ती माझा द्वेष करत असतील असं या वैभव संपन्न माणसाला रात्रंदिवस वाटतं. त्यामुळे ते द्वेष करोत किंवा न करोत, हा मात्र सतत द्वेषाच्या शंकेने स्वतःच धुसधुसत असतो. श्रीमंती नुसतीच सुख आणून देऊन थांबत नाही. ती मी श्रीमंत आहे ही आढ्यतेची भावना मनात रुजवते. सवयीचा गुलाम शरीर, मन, इंद्रिय व प्राण या सर्वांनाच करून ठेवते. अनेक कटुता, कृपणता, क्रूरता किंवा कठोरता श्रीमंत व्यक्तीच्या हृदयात कायमच्या वस्तीला येतात. सत्तेचा हव्यास आणि स्वामित्व गाजवणं यात सारी उमर संपून जाते. म्हातारपण आणि रोग हे वरून जरी श्रीमंतीचे कवच पांघरून आले आणि लपून राहिले तरी आतून त्या मनुष्याचे मरणाचे भय वाढवतच असतात. मेंदूमध्ये वैभवाचे आकडे थैमान घालतात. अवयव कमजोर झालेले असतात आणि वारस स्वतःचे दिवस सुरू होण्याची वाट पाहत टपलेले असतात. या साऱ्यात आत्मबलाच्या बाबतीत तो श्रीमान अगदीच दरिद्री, भिकारी असल्यामुळे त्याला वस्तुस्थितीचे सत्य स्वीकारण्याची हिंमत नसते
आणि काही आत्मिक साधनेचे प्रयत्न किंवा तपस्या घडलेली नसते आणि तशी सर्व शक्यताही गमावून बसल्यामुळे शेवटी अतिहीन दीन होऊन एक दिवस त्याला मृत्यूच्या जबड्यात जावंच लागतं. जिथून पुढे अविद्या, कृतकर्म आणि अति वाढलेल्या वासना भोगण्याचा क्रम अव्याहत चालू राहतो. तेव्हा केवळ या जन्मातलं साम्राज्य आणि श्रीमंतीचा धनी असणारा आणि आत्मस्थितीत काहीही न करता सुखरूप असणारा या दोघांच्यात महद अंतर आहे. किंबहुना त्या दोघांची तुलनाच होऊ शकत नाही. आत्मस्थितीत विराजमान असणं हेच खरं साम्राज्य, हेच खरं सुखवैभव आणि तेच खरं अनिर्बंध स्थलकालातीत अमर्याद स्वातंत्र्य. त्या स्वतंत्रतेमुळेच स्थिती, गती, सुषुप्ती यांचा बंध आणि अर्थानर्थ विवंचना हे मुनिवरा मला आता उरलेली नाही. आणि विशिष्ट यत्न करून काही मिळवल्याने माझ्या अस्तित्वात काही वाढ होणार आहे असंही नाही. शेवटी नाश आणि लाभ या मानसिक संकल्पना आहेत. त्या त्या व्यक्तीच्या परिस्थितीनुसार आणि मानस घडणीनुसार एखाद्याला 4 आणे हरवले तरी वाईट वाटेल, तर एखाद्याला 4 लाखांचं नुकसान होऊनही त्याच्या सुस्थितीत काहीच घट होणार नाही. व्यक्तित्वाचे आणि त्याबरोबर येणाऱ्या कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक जबाबदाऱ्या आणि गरजा, मनोजन्य आकांक्षा आणि सत्वरजतम गुणांमुळे प्रत्येकाचे बनलेले त्रिगुणात्मक स्वभावधर्म या साऱ्यातून कार्य अकार्य कर्मांचे, कर्तव्यांचे जाळे व्यक्तिभोवती विणलं जात असतं. पण आत्मस्वरूपाच्या ओळखीने हे जाळं विदीर्ण होऊन दर क्षणी ह्या सृष्टीत वावरताना घडणारा त्रिपुटीरहित ज्ञानमय, अमृतमय आनंदाचा रस सोहळा भोगणं एवढंच उरतं. आणि म्हणूनच मी आता म्हणू शकतो, पुन्हा पुन्हा म्हणू शकतो की मला घटनाजन्य, परिस्थितीजन्य, कर्मजन्य, संबंधजन्य आनंदही होत नाही आणि दुःखही होत नाही. माझा मी जसा आहे तसाच निर्गुण, निरामय, निराकार आणि सुखस्वरूप आहे. सुखादिरूपा नियमं भावेष्वालुक्य भूरिशः शुभाशुभे विहायास्मादहमासे यथा सुखम्. हे मुनिवरा, या जगामध्ये अमुक गोष्ट सुखावहच होईल किंवा अमुक गोष्ट दुःख पर्यवसायीच होईल असा नियमच नाही. खरोखर मानव समाजाने पूर्वापार लग्न करणे, घर मांडणे, पैसे मिळवणे, मुले जन्माला घालणे, त्यांचे कुळ कौतुक करणे, मित्र जोडणे इत्यादी गोष्टींनी सुख होते असं मानलं तरी तो काही अबाधित नियम आहे असं मुळीच म्हणता येत नाही. या जगात अमुक घटना आणि त्यापासून अमुक परिणाम असा कार्यकारण संबंधाचा अतूट नियम धरताच येत नाही. प्रत्येक गोष्टीतून विशिष्ट सुख प्राप्त होईलच आणि अमुक प्रमाणातच होईल असंही काहीच नाही. पुन्हा ते सुख अत्यल्प काळ टिकतं किंवा खूप काळ टिकलं तरी तोवर त्या सुखी माणसाचं आयुष्यात संपून गेलं किंवा त्याच्या शरीराने साथ दिली नाही तर परत त्या सुखात असतानाही रोगामुळे किंवा मृत्यूमुळे त्याला त्या सुखाच्या वियोगाचे परमदुःखच होणार. पुन्हा एकाला मिळालेलं सुखच दुसऱ्याच्या दुःखाचे, ईर्षेचे, मत्सराचे कारण ठरू शकते. एकंदरीत या विश्वातल्या सर्व मानवी व्यवहारांमध्ये एक प्रचंड अनिश्चिती जाणवते आणि इतर बाह्यसृष्टीतही तीच अशाश्वती दिसते. कधी दुष्काळामुळे, कधी अतिवृष्टीमुळे, कधी किडे, मुंग्या किंवा हिंस्र श्वापदांमुळे किंवा वादळं, हिमवर्षाव, नद्यांचे पूर अशा असंख्य प्राकृतिक कारणांनीही सुखप्राप्तीचा कोणताच निश्चित कार्यकारण संबंध जाणवत नसल्यामुळे मला आता जे काही घडेल त्याविषयी
ते माझ्या सुखासाठी किंवा दुःखासाठी कारण ठरेल असं काहीच वाटत नाही. पण व्यवहारातल्या समस्त गोष्टींसंबंधी हा इतका दृढ विवेक फक्त स्वरूप प्राप्तीनेच येत असतो. खरी शुभ आणि सुखकारक एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे मनोजन्य परिच्छिन्नतेचा, व्यक्तित्वाचा अहंकिंचन हा बुडबुडा फुटून जाऊन सर्वव्यापक आत्मतत्वच माझं स्वरूप आहे याचा साक्षात्कार होणं. त्यामुळेच आता ह्या व्यवहारातल्या शुभाशुभ, पुण्यापुण्य, सुखदुःख, प्रेम वैर इत्यादी सर्व द्वंद्वात्मक भावांचा आणि तज्जन्य अनिश्चित फलादिकांचा भ्रम सोडून देऊन मी माझ्याच स्वरूप सुखकल्लोळात पूर्ण निमग्न आहे. मुनिवरा, आता मी अगदी शुद्ध आणि जसा आहे तसा अनिमित्तपणे सुखमय आहे. इति त्रयोदशोऽध्यायः. हरिः ओम. या भागात इथेच थांबू. नमस्कार.